व्हॅरियस काइंड ऑफ AI तुम्ही इथं बघत असाल, मी हे मांडलं इथं, यू कॅन सी हिअर की रिसर्च वर्कसाठी चॅट जीपीटी आणि जेमिनीचा वापर खूप होतो. आता बऱ्याचशा मित्रांना असेल की सर हे खूप परचेसिंग आहे काय, पण मित्रांनो ज्याला काहीच येत नाही दे कॅन यूज द चॅट जीपीटी. चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला कम्प्रिहेन्शन करता येतं, आन्सर रायटिंग करता येतं, नॉलेज घेऊन देता येतं. पण नो डाऊट दे कॅनॉट प्रिपेअर द व्हिडिओज, दे कॅनॉट प्रिपेअर द पिक्चर, दे कॅनॉट टेक इट. बट एक विद्यार्थ्यासाठी आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी चॅट जीपीटी और जेमिनी इज मच बेटर. इव्हन परप्लेक्सिटी इज ऑल्सो देअर. ओके, स्टडी पर्पज साठी नोटबुक LLM आहे. नंतर नोट मेकिंग साठी आपण जे करतो नोशन AI आहे. डाटा इंटरप्रिटेशन आपण जे करतोय त्याला रोज AI म्हणतो आपण, ते एक अवेलेबल आहे. बऱ्याच वेळा काय होतं, तुमच्याकडे 50 पेजेसची PDF आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणी, आता आपल्याला बरंच असतं की आपल्याला रेफरन्सिंग साठी काही करायचं असेल तर रेफरन्स आपल्याला पुस्तक वाचायला वेळ नाही आहे. आज त्याची गरज नाही मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. तुम्ही इव्हन चॅट जीपीटी असो किंवा तुम्ही खाली बघा PDF, सॉरी डाटा इंटरप्रिटेशन, रोज AI मध्ये तुम्ही 100 पेजेस असो, 50 पेजेस असो, 200 पेजेस असो, यू अपलोड इट ऑन द रोज AI, इट विल गिव्ह द डिटेल्ड समरी इन दॅट. इव्हन चॅट जीपीटी सुद्धा इट गिव्स इट, आय एम गेटिंग यू. बट इट इज अ व्हेरी ऍडव्हान्स स्टेज. PDF रिडिंग आहे, बऱ्याच वेळेस रायटिंग आहे. हा महत्वाचा मुद्दा आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिला, जी लोक बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात, सर आम्ही रुरल एरियामध्ये राहतो, गावामध्ये राहतो, आम्हाला माहिती नाही. मित्रांनो चॅट जीपीटी असो किंवा AI आहे टूल, याने तुमचं काम खूप सोपं केलंय. मी तुम्हाला आज एक उदाहरण देतो. लातूरचा एक कॅन्डिडेट होता आज इंटरव्ह्यूला, UPSC मॉक इंटरव्ह्यू साठी महाराष्ट्र सदनला. ही वॉज अ 24 year old आणि ही गॉट अ व्हेरी गुड मार्क इन द 12th स्टँडर्ड. आणि त्याला UPSC करायची होती मित्रांनो. आणि त्याने UPSC ची तयारी केली. आता इंटरव्ह्यू आहे, वय वर्ष 24 आहे मित्रांनो. चेहऱ्यावरनं बघितलं जाणवतं की बॅकग्राऊंड गावाकडचं आहे, चेहरा जाणवतं. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट, ही वॉज व्हेरी शार्प, ही वॉज व्हेरी कंटेंट रिच. जी उत्तर आहे तेवढी होती मित्रांनो. तर त्याला विचारलं आम्ही कसं हे केलं, म्हणजे सर मी गावाकडनंच केलं आणि आय डिड इट. आणि त्याने BA ऑनलाईन केले यशवंतराव चव्हाण विद्यालयातून. आणि हे मी तुम्हाला मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं. आपण म्हणतो मी गावाकडे राहतो, मला पैसे नाहीत, मला शिक्षण नाही. मित्रांनो ऑलरेडी सगळी मुलं हे करतायत. आर यू गेटिंग माय पॉइंट? आपण काय करतो, अरे सर माझ्याकडे गरिबी आहे, मला सपोर्टच नाही, माझं काही नाही. मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी हा तुमच्यासारखाच आहे. याच्यामध्ये सक्सेस तेच होत आहेत जे परिस्थितीला न थांबता पुढे जात आहेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि AI इज वन ऑफ द ग्रेट टूल फॉर यू. ओके, त्या AIच्या टूलमध्ये आता तुम्ही ही का म्हणतोय तुम्हाला, मला मेन पॉइंट राहायला सांगायचा की तुम्ही आता उत्तर लिहिली. आता प्रिलिम मध्ये तर तुम्हाला अभ्यास कसं करायचं हे तुम्हाला शिकवलंय, कसं टिप्स काढायचे, कसं नोट्स बनवायचे हे सांग. आन्सर रायटिंग मी तुम्हाला शिकू शकत नाही असं इथं बसून. ते तुम्हाला स्वतःला लिहावं लागेल, तुम्हाला ते चेक करावं लागेल. मित्रांनो रायटिंग क्लाउड AI म्हणून आहे. तुम्ही लिहिलं की मी डॉक्टर तुषारभाई शिंदे, आय एम अपेअरिंग फॉर द UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 25 अँड आय एम रायटिंग दिस क्वेश्चन फॉर 60 मार्क्स अँड काइंडली प्रिपेअर द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. प्रिपेअर करा, आपलं दोन्ही उत्तर मी जे लिहिले ते लिहिले, कम्पेअर करा. ओके, अँड यू कॅन डू द कम्पॅरेटिव्ह स्टडी. मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगतो, क्लाउड AIचा उपयोग काय आणखीन, यू कॅन गिव्ह आन्सर sheets to the AI. Please kindly check my answer sheets. मजेदार आहे की नाही? काही जणांकडे समजा क्लाउड AI नाही, यू कॅन गिव्ह टू द चॅट जीपीटी ऑल्सो. चॅट जीपीटी सांगेल याच्यामध्ये ह्या गोष्टी कमी आहेत, तुम्ही याच्यामध्ये ऍड ऑन करा. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज तुम्हाला काही जी गोष्टी पटतायत नाही पटत आहे, तुम्हाला प्लस वाटते, तुम्ही ते इथे चॅट बॉक्स मध्ये पुटअप करा तुम्ही. आणि ह्या गोष्टी तुम्हाला यू विल एन्जॉय इट मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरेच जण म्हणतात माझ्याकडे हे नाही, तर तो तुम्हाला फायदा. आता दुसरी गोष्ट, तुम्ही आपला जो रिझ्यूम बनवताय, कंपनीकडे अप्लाय करताय, रिझ्यूम साठी टिल AI म्हणून आलंय, बेस्ट आहे, यू कॅन युटिलाइज इट. आणि माझं एक स्वतःचं मत आहे, तुम्ही आता चॅट जीपीटी सर्वात स्वस्त मानलं जातं, 400 रुपयाचं सबस्क्रिप्शन आहे, यू कॅन टेक इट. म्हणजे इफ यू आर, म्हणजे कोणी जरी म्हटलं मी गरीब आहे तर असं नका कोणाकडनं
पैसे मागून एक सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही. याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता मी जेव्हा तुम्हाला बोलतोय, यू कॅन यू कॅन you can check your answer sheets, you can make your resume, even you can upload your videos and ask for the what are the things I can improve it. म्हणजे चार लोक तुम्हाला सांगतील आणि हे करतील, तुम्हाला चॅट जीपीटी जे आहेत एआय टूल ना, ते तुम्हाला चांगलं बेटर गायडन्स देतील. इव्हन तुमचं प्रोनाऊन्सिएशन आहे आपलं कसं आहे ह्या ह्याच्यावर सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये वापरू शकतो. कारण मला माहित आहे की तुम्ही सर्व जे आहात याच्यामध्ये करिअर करणारे कमी असतील म्हणून याच्यावर बोललो नाही, पण मी त्याच्या करिअरमध्ये न जाता हाऊ एआय कॅन बी युटिलाइज फॉर द स्टडीज, आय एम फोकसिंग ऑन दॅट. पण काही क्वेश्चन जर तुमचे आले की याच्यामध्ये मी कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये मी थोडं सांगेल तुम्हाला याच्या मागे. मित्रांनो, आताचं जे एआयचं याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बीटेक, बीएससी, बीसीए, डिप्लोमा सर्टिफिकेट हे तर तुम्हाला माहित आहे. पण महत्वाचा मुद्दा आहे, आजच्या घडीला अशी गरज नाहीये की तुम्हाला डिग्रीची गरज आहे. आता गरज नाहीये मित्रांनो. तुम्ही तुमचं स्वतःला प्रूव्ह करा. कसं प्रूव्ह करताय? तुम्ही स्वतः काहीतरी बनवा. कारण तुम्ही इंटरव्ह्यूला जाता बाबा आणि तुम्ही म्हटलं की नाही मला शिक्षण नाही आणि मी हे केले, लोक तरी तुम्हाला घ्यायला तयार आहेत, प्रोव्हाइडेड यू शुड हॅव द प्रूव्ड युअर ओन सेल्फ. ओके मित्रांनो. कारण आता गुगल बाबा आहे, युट्यूब बाबा आहे, ती युनिव्हर्सिटी झाली मित्रांनो. आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं EDX आणि कोर्सिरावरती $100 मध्ये म्हणजे ₹7,000 तुम्हाला सर्टिफिकेट हार्वर्डचे भेटतायत, ऑक्सफर्डचे भेटतात. एवढं लाईफ चेंज झालंय. कॅन यू इमॅजिन लास्ट 5-10 वर्षामध्ये 5 वर्षात चेंज झालंय मित्रांनो. ओके, 10 वर्षात पकडून घ्या. पुढच्या 10 वर्षात किती चेंज होईल आणखी. ओके, मी जसं तुम्हाला आता सांगितलंय की स्किल्स आहे, कसं आपल्याला हे करता येईल त्याच्यावरती हे काम करा. आणि जी कोणी विद्यार्थींना प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचे एआय आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये करणं असेल तर एआयचा उपयोग करा. आणि जी लोक कम्प्युटिंगमध्ये करायचं असेल करिअर, मित्रांनो एआय तर तुम्हाला ॲडव्हान्स स्टेजमध्ये जावंच लागेल, पण मी जास्त याच्यात हे नाही करत आहे. ऍटलीस्ट यू शुड नो वन बेसिक लँग्वेज पायथॉन आहे, एसक्यूएल म्हणजे ही फ्रंट एंड बॅक एंड लँग्वेज असते मित्रांनो. त्याच्या मी जास्ती जात नाहीये. बेसिक्स आहे, कोडिंग, ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी कराव्या लागतील मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलंय की या युनिव्हर्सिटी आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो थर्ड स्टँडर्ड पासून एआयचं एज्युकेशन मध्ये एंट्री होणार आहे. ओके, त्याच्या मी जास्ती न बोलता आय विल गो ऑन दॅट. ओके, जस्ट मी तुम्हाला छोटस एक हे करण्याचा प्रयत्न करतोय की एज्युकेशन प्रोग्राम आता काय काय अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्ही बघितलं का इथे पहिली जी स्लाइड आहे EDX मध्ये, मी जे म्हणायचो तुम्हाला आठवतं EDX आणि कोर्सिरा, हे बाजूचं थर्ड बघा, हे बघा तुम्ही, हे कोर्सिरा थर्ड, हे जे आहेत 2 वेबसाईट आहेत मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ सगळं एज्युकेशन इथं भेटतं. IBM चे कोर्सिरा आहेत, इंटेल आहे, गुगल, मायक्रोसॉफ्ट, यांचे सर्वांचे कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. प्रोव्हाइडेड नाव द युअर नॉलेज ऑर युअर कॅरेक्टर इज नॉट डिपेंड अपॉन डिग्री मित्रांनो. फक्त एवढंच आहे, यू हॅव टू डू इट. नंतर दुसरी गोष्ट, एआय ड्रायव्हन इंडस्ट्रीज आहेत, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय काय इथं करता येतं. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये दिस इज गोइंग ऑन. चॅटबॉट आहे, क्लस्टर आहे, काय काय करता येतं मित्रांनो. हेल्थ केअरमध्ये अबाउट मेडिकल डिव्हाइसेस, आता डायग्नोस्टिक टूलची अगोदर तुम्हाला आठवत असेल एक्सरे मशीन किती मोठी असायची. आता मित्रांनो घरी जाऊन एक्सरे छोटी मशीन असते एवढी, ते तुम्हाला हे करतं. नाव एक्सरे मशीन पोर्टेबल झाली मित्रांनो. काही दिवसानंतर आज जे घडीला तुम्हाला ऑपरेशन थिएटर लागतं मित्रांनो, काही दिवसानं घरी येऊन लोक ऑपरेशन करून जातील. एवढं लाईफ एआय चेंज करणार आहे. इव्हन रोबोट येऊन करतील. एवढं पुढच्या 10 वर्षाचं हे तुम्हाला एवढं लाईफ चेंज होणार आहे. त्याच्यामुळं जेवढे चांगल्या गोष्टी आहेत तेवढे चॅलेंजेस तेवढे खूप भयानक वाढणार आहेत. तर एआय मी तुम्हाला एक सांगायचं राहिले मित्रांनो, आता एआय मध्ये सर्वात मोठी जी गोष्ट आहे प्रॉम्प्ट आहे. तुम्हाला कसल्या प्रकारे काय तुम्हाला एआय कडनं काम करून घ्यायचंय, तर यू शुड नो दॅट प्रॉम्प्ट म्हणजे काय, हाऊ यू गिव्ह द ऑर्डर टू देम. दिस इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ की जे तुम्हाला लागतं इथं मित्रांनो. ओके, तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत ह्या ठिकाणी. ओके, नंतर तुम्ही कमिंग टू द सायबर सिक्युरिटी, मी जस्ट थोडंसं एक ब्रीफ करतोय. सायबर सिक्युरिटी येणाऱ्या काळामध्ये जसं एआय आहे
जेवढा उपयोग एआयचा वाढणार आहे तेवढंच फ्रॉडची इन्सिडेंट वाढणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी, जसं सोशल मीडिया वाढलंय, जसं एआय वाढलंय, त्याच प्रमाणात सायबर सिक्युरिटीची फील्ड सुद्धा वाढणार आहे. म्हणून मी थोडंसं एक हिंट म्हणून सायबर सिक्युरिटी 2 मिनिटासाठी इथे सांगतोय. ज्याला कोणाला कॅम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला कोडिंगमध्ये छोटासा इंटरेस्ट आहे, त्याला हॅक करायला आवडतं, सायबर सिक्युरिटी कॅन बी वन ऑफ द एरिया. मित्रांनो, काय काय अवेलेबल आहे, CSA किंवा तुम्हाला अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल वरती खूप गोष्टी अवेलेबल आहेत. एक जस्ट तुम्हाला हिंट म्हणून देतो इथे. क्वालिटीज काय काय लागतात जस्ट तुम्ही इथे टाकलेलं आहे, पण इट इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल. एज्युकेशन सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा MCA आहे, BTech आहे, MTech आहे, तुम्ही करू शकता. जस्ट एक सांगतो. पण महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, सायबर सिक्युरिटी इज गोइंग टू बी व्हेरी डिमांडिंग ॲज वेल ॲज द सॅलरीज हाईक इज व्हेरी हाय. म्हणजे तुम्ही चांगल्या याच्यातनं हे केलं आणि यू गेट अ गुड 40-50 लाख पॅकेज सुरू होतं मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल सायबर सिक्युरिटी इंजिनियर, सायबर सिक्युरिटी रिस्क अनालिस्ट, कंप्लायन्स, इन्सिडेंट. तर आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये याची गरज आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं आहे जे आपल्याला शिकायचं आहे या ठिकाणी, दॅट इज द प्रॉम्प्टिंग. कारण तुम्ही कसं हे करताय आणि इट इज अ कंटिन्युअस एफोर्ट्स. ज्या ठिकाणी तुम्हाला हे गरजेचं आहे, तुम्ही कसं तुम्ही पुढच्या लाईफमध्ये आहे. मला माहित आहे ह्या याच्यामध्ये की हा एरिया नाही आपला, पण मी थोडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेतलं ह्यावेळेस, की म्हटलं याला कसं आपल्याला करून दाखवता येईल मित्रांनो. तर आपले काही प्रश्न आहेत. मला वाटतं आज प्रश्न कमी दिसत आहेत इकडे, मला वाटतं प्रश्न आज जास्ती येतील आज. मला एक डिस्कस याच्यावर हे करायचं होतं की जेणेकरून हाऊ यू आर फिलिंग अबाउट द, पहिलं सानी मला वाटतं पहिलं तुमचाच प्रश्न घेऊया. तुम्ही काही बोलला होता, त्याच्यानंतर आपण थोडं सुरुवात करूया. मी त्यावेळेस प्रश्न उत्तर देऊ शकलो नाही छान. येस सर. सर माझा प्रश्न हे होता की 3 वर्ष MPSC ला ना देता आपण जे SSC CGL वगैरेची प्रॅक्टिस असतो तो करू शकतो का? आणि म्हणजे माझी कास्ट ओपन आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी ते बेस्ट कोणता राहील? हे बघ, बरं झालं तुम्ही तो हे केला, कारण मी ना मेसेज मध्ये तुम्हाला उत्तर दिलं. पण याच्यामध्ये एक गोष्ट कशी आहे बघा, MPSC इज अ गॅझेटेड पोस्ट. म्हणजे यू आर बिकम द डेप्युटी कलेक्टर, यू बिकम द DYSP, अँड आफ्टर 10-15 years यू बिकम IAS अँड IPS. ओके. तर जो रुतबा तुम्हाला IAS आणि IPS म्हणा, डेप्युटी कलेक्टर ज्या पोस्ट आहे, ते म्हणून तुम्ही तहसीलदार जरी झालात मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो तुम्हाला प्रेस्टिज भेटतं मित्रांनो, दॅट इज अ डिफरंट. ऑन द अदर साइड तुम्ही SGL म्हटलात, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आय एम राईट ना? तर याच्यामध्ये यू बिकम द ग्रुप B ऑफिसर और यू बिकम द नॉन गॅझेटेड ऑफिसर. तर त्याच्यामध्ये जो पॉवर आहे, त्याच्यामध्ये जी तुम्हाला रिस्पेक्ट आहे, सॅलरी आहे, कम्प्लिटली 2 डिफरंट आहे मित्रांनो. जसं सानिया, तुम्ही जेवढं मोठं स्वप्न बघाल तेवढी मेहनत जास्ती करावी लागेल, जेवढं तुम्ही हे करा. हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला जे मी तुम्हाला सांगताना एक गोष्ट मी तिथं नाही सांगितली, की कारण ते मेसेज मध्ये कन्व्हे होत नाही. मुद्दा हा आहे की तुम्हाला वाटतं की मी कुठपर्यंत जाऊ शकते, हे खूप महत्वाचं. तुम्हाला वाटत असेल नाही मी तिथं जाऊ शकत नाही, मग SSC इज गुड. तुम्हाला वाटलं मी आपण इथे नाही जाऊ शकत, मी याच्यापेक्षा पुढे जाऊ शकते, देन MPSC इज गुड. तुम्हाला वाटलं की MPSC पेक्षा मी याच्यापेक्षा UPSC करू शकते, देन UPSC इज गुड. पण प्रोव्हाइडेड यू हॅव टू सॅक्रिफाईस मोर. Yes, sir. You have to sacrifice your time, sacrifice your age, sacrifice your money. आणि पण ती जिद्द आहे, ती जिद्द तुम्हाला इट इज गोइंग टू टेक अ समवेअर. तर अल्टिमेटली यू आर गोइंग टू डिसाइड युअर सेल्फ. म्हणून मी ते बोलताना एक मुद्दा तोच मांडला, की म्हणतात ना, एक तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. Yes, sir. पण सपोज आणखीन एक प्रश्न, एक मुद्दा आला, की जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की नाही माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वर्षात पोस्ट काढायची, then SSC CGL जे काही आहे दॅट इज गुड. ओके. आय होप you got an answer. Okay. Thank you so much. Yeah. Mihir, if someone want to do the job in government agency but he want to work in the field of cyber security,
हाऊ मेनी ही ऑप्ट ॲज यू गिव्ह अस अ प्रायव्हेट सेक्टर जॉब लिस्ट. मला मी हे क्वेश्चन एवढं नाही कळलं. इफ समवन वॉन्ट टू डू जॉब इन गव्हर्नमेंट एजन्सीज बट ही वॉन्ट टू वर्क इन द फील्ड ऑफ सायबर सिक्युरिटी देन हाऊ मेनी ही ऑप्ट. सी मिहीर याच्यामध्ये मुद्दा असा असतो की सायबर सिक्युरिटीसाठी ज्या एजन्सी जे ऍडव्हर्टाइजमेंट निघतं ते वेगळं निघतं, किंवा त्याच्यामध्ये युपीएससी ऍडव्हर्टाइजमेंट वेगळ्या निघतात, किंवा त्याच्या पोस्ट वेगळ्या निघतात, किंवा दे डू टेक ऑन दॅस. तर नॉर्मली काय आता जे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, देर आर नो स्पेसिफिक ऍडव्हर्टाइजमेंट फॉर द AI, सायबर सिक्युरिटी, सोशल मीडिया. नाऊ अगोदर कसं होतं, सेक्शन ऑफिसर, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, क्लास 1, क्लास 2 एवढ्याच पोस्ट यायच्या. आता दे आर नॉट अ स्पेशलाइज पीपल. नाऊ पीपल विल कम फ्रॉम फॉर दॅट एरिया. Now government will ask, we want a assistant director level who has a education in the cyber security for 5 years. आता ह्या गोष्टी चेंज व्हायला लागणार आहेत मित्रांनो. ओके. आणि प्रायव्हेट सेक्टरचं जसं आहे ते तुम्हाला माहितच आहे. which skill is required for AI and ML? See, one thing is that AI ML you don't require any kind of skill provided you should have ability to learn. There are मुद्दा बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणतोय ना, आताच्या नवीन जगामध्ये मित्रांनो काहीच असं राहिलेलं नाहीये की याला हे एज्युकेशन लागतंय, याला ही डिग्री लागते, तुम्हाला त्या कॉलेजमध्येच जायचं, असं नाही राहिलंय आता. कारण आता कन्सेप्ट ह्या हळूहळू व्हॅनिश होणार आहेत. युनिव्हर्सिटी कन्सेप्ट हळूहळू व्हॅनिश होईल. मला वाटतं तेवढी शाळा टिकेल की नाही ती भीती आहे मला आता. कारण येणाऱ्या काळामध्ये नात्यामध्ये सुद्धा AI येणार आहे आता. आणि आता बघितलं मोबाईल आलाय, आता आपण एकाच घरामध्ये दुसऱ्या रूम मध्ये बसलोय, ह्या रूम मध्ये म्हणतो अरे मला पाणी आण, तू झोपला का. आपण आता मोबाईलवर सुरू झालंय. म्हणजे आपण घरामध्येच बोलत नाहीये, आपण घरामध्येच लांब बसतोय. तर आपल्या घरामध्ये रिलेशन मध्ये हे आलंय, मोबाईल आलाय. AI तर आता सुरू झालंय, हे याच्यापेक्षा फास्ट होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कॉलेज राहील, भीती वाटते. युनिव्हर्सिटी राहील, नावापुरतं राहतील असं वाटतं. काही दिवसानंतर काय होईल म्हणजे इट इज गोइंग टू बी, बट नो डाऊट इट हॅज अ स्टँडर्ड. जसं आता ऑक्सफोर्ड आणि हार्वर्डचं नाव यासाठी घेतलं जातं, इट हॅज अ लिगसी फॉर 500 years. ओके. कमिंग टू द पॉइंट ऑफ व्हॉट रिक्वायर AI. मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश येतं, इच्छा आहे शिकण्याची, आणि तुम्ही युट्यूबवर किंवा तुमच्या कोर्सेस करून सुद्धा यू लर्न अ लॉट मित्रांनो. पण महत्वाचा मुद्दा आहे की यू लर्न अँड अर्न. मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही जे शिकताय त्याच्यासोबत काम करा, कुठे जाऊन काम करा, कोणासाठी काम करा. फ्रीलान्सिंग तुम्हाला मागे बोललो होतो. फ्रीलान्सिंग मध्ये यू हॅव द लॉट ऑफ स्कोप. तुम्ही घर बसल्या वेबसाईट बनवू शकता, तुम्ही घर बसल्या कोणाला तुम्ही बुक लिहून देऊ शकता, तुम्ही कोणी विद्यार्थी असेल म्हणतात ना, त्याला तुम्ही एकमेकांना मदत करू शकता. हा मित्र आहे, याला कोणी मला लिहिण्या म्हणजे मला बुक रायटिंगला मदतीला पाहिजे, कोणाला दे समबडी वांट टू गिव्ह द हेल्प फॉर द प्रिपेअरिंग सम आर्टिकल. याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना मदत करू शकतो. पण यू शुड स्टार्ट वर्क अलॉंग विथ द लर्निंग. ओके. सानिका, व्हॉट इथिकल कन्सर्न शुड वी कन्सिडर व्हाईल युझिंग AI? सानिका, एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांना मी सांगत असतो. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघताय सोशल मीडिया खूप सेन्सिटिव्ह आहे. चुकून जरी तुम्ही रॉंगली लिहिलं तर त्याचे काय रिपरकशन होतील, यू कांट इमॅजिन. तर सेम थिंग इज दॅट, हम AI मध्ये तुम्ही काय करताय, वेदर इट इज इथिकल, ते बरोबर आहे का, चांगलं आहे का, आपण विचार करतोय. पण त्याच्या काळामध्ये त्याचा विचार होतोय इथिकल. पण पुढच्या काही वर्षानंतर इथिकल नॉन इथिकलची जी लाईन आहे, बाउंड्री, आय डोंट थिंक इट विल बी राहील की नाही माहिती नाही मित्रांनो. पूजा सपकाळ्याने हात उंचावले, काही का असेल तर पुटअप करा इथे. ओके. सिद्धांत, आय एम प्रिपेअरिंग फॉर UPSC, सो व्हॉट इज द मेजर स्टेप्स टुवर्ड्स AI? सिद्धांत, सी UPSC करत असताना मला असं वाटतं यू हॅव द लॉट ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटीज टू गेट अ हेल्प फॉर युअर स्टडीज फ्रॉम द AI. जसं तुम्ही काही क्वेश्चनच्या, तुम्हाला आता एखादं मॅथमॅटिक्सचा आन्सर तुम्हाला येत नाही, यू कॅन गिव्ह टू द AI अँड आस्क की याला कसं मी सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्हाला 1 घंटा वेळ घालायची गरज नाही, आता 1 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्हाला काही प्रश्न नाही आला विचारू शकता. तुम्हाला
तुम्ही आन्सर रायटिंग केलंय, आन्सर रायटिंगसाठी तर खूप छान उपयोग होऊ शकतो. हे तर मी आता तुम्हाला बोललोय. एमपीएससी युपीएससी रायटिंग मध्ये तुम्ही एखादं इंग्लिश बोलताय त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही विचारू शकता की बाबा हे बरोबर आहे का. नंतर तुम्ही इंटरव्ह्यू साठी त्याचा उपयोग करू शकता मित्रांनो. दॅट इज गोइंग टू बी एआयचा उपयोग तुम्हाला खूप होणार आहे. फक्त त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे विदाउट वेस्टिंग टाइम, इट इज अप टू यू. प्रथमेश, सायबर सिक्युरिटी ऑफिसरसाठी कोणी एक्झाम द्यावी लागते का? सायबर सिक्युरिटी ऑफिसरच्या काही व्हॅकन्सी येत असतात, पण नॉर्मली काय होतं आता की दे डू नॉट आस्क फॉर द एक्झाम, बिकॉज एवढं याच्यासाठी ते काय करतात, एक्झाम घेत नाहीत. एक जागेसाठी 2 जागेसाठी घेत नाहीत. त्याच्यामध्ये ते काय करतात, दे आस्क फॉर द पीपल विथ रिक्वायर्ड क्वालिफिकेशन. ओके. आणि त्या याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असेल मग त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यू घेतात. तर एक्झाम तरी आता द्यावी लागत नाहीये. ओके. आणि पण येत्या काळामध्ये आता सुरू होतील. ओके. शरीव, गव्हर्नमेंट जॉबसाठी टेक्निकल डिग्री कंपल्सरी आहे का? शरीव, इट इज नॉट रिक्वायर्ड टेक्निकल डिग्री, असं काही नाही. पण आता जसं इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, तर इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी टेक्निकल डिग्री महत्वाची आहे मित्रांनो. जसं तुम्ही आता सायबर सिक्युरिटी आहे तर त्या ठिकाणी टेक्निकलच मागणार. तुम्हाला जर आता मेकॅनिकल इंजिनियर बनायचं तर टेक्निकल डिग्री मागणार. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टसाठी गरज नाहीये. जसं एमपीएससी युपीएससी जनरल ड्युटी आहेत, स्टाफ सिलेक्शन सीजीएल जसं आता काही आपण बोलत होतो, त्यासाठी टेक्निकल डिग्रीची गरज नाही. मिहिर, आय गॉट अ सजेशन फ्रॉम स्टुडंट रिगार्डिंग टॉपिक फॉर नेक्स्ट लेक्चर. सम स्टुडंट वांट टू परस्यू करियर इन लँग्वेज अँड रिसर्च ऑर लेक्चर. व्हेरी गुड. मी याच्यावर आपण करूया, याच्यावर लँग्वेज ऍज अ रिसर्च आणि लँग्वेज खूप छान आहे. लेक्चर आपण हे करूया, याच्यावर घेऊया. लाईक संस्कृत, हिंदी, इंग्लिश, जर्मन. डेफिनेटली. ऋतुजा, मी कॉमर्स विद्यार्थी आहे, एआय चे कोणते कोर्सेस करू शकते? ऋतुजा, यू कॅन डू मेनी कोर्सेस एआय. आणि तुम्ही साधा कोर्स जरी ईडीएक्स आणि कोर्सेरा ह्या वेबसाईट जी फ्री देते तुम्हाला, याच्यावरती कोर्सेस तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेट कोर्स जरी केलेत ऋतुजा, तर तुम्हाला खूप नॉलेज येऊन जाईल. आणि काय होतं, एकदा तुम्ही नॉलेज घेतल्यानंतर ना हळूहळू यू यूज इट. तुम्ही नॉलेज आहे पण यूज करत नाही ना, ते नॉलेज वेस्ट होतं. त्याच्यामुळे ऋतुजा, यू कॅन डू सर्टिफिकेट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स हे करू शकता. सायबर सिक्युरिटी मध्ये काही करिअरचे ऑप्शन असू शकतात का? सायबर सिक्युरिटीमध्ये खूप ऑप्शन आहेत. तो मुद्दा तोच होता. सायबर सिक्युरिटीमध्ये आता तुम्ही बघत असाल की आपले ऑनलाईन मोबाईलवरनं फ्रॉड होतात, वेबसाईटवर फ्रॉड होतात, बँकेचे फ्रॉड होतात, शाळेमध्ये कुठे कुठे काय नाहीये तो फ्रॉड होतात. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये जी जसं एआय वाढणार आहे, जेवढं सोशल मीडिया वाढणार आहे, तेवढं सायबर सिक्युरिटी त्याच गतीमध्ये वाढणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर त्या याच्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये यू हॅव अ लॉट ऑफ करिअर. तुम्ही एमसीए करू शकता, बीसीए करू शकता, आणि तुम्ही कोर्स सर्टिफिकेट कोर्स करू शकता, डिप्लोमा करू शकता, खूप आहेत. आणि तुम्हाला ऑनलाईन तुम्ही गेलात, तुम्ही इग्नो असेल किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटत नसेल, ऑनलाईन कोर्सेस खूप अवेलेबल आहेत. महेश, हाऊ शुड आय स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द एमपीएससी एक्झाम फ्रॉम झिरो? फ्रॉम वेअर शुड आय बिल्ड माय फाउंडेशन? महेश ठाकरे. महेश, याच्यामध्ये तुम्ही आपले जे इंटरव्ह्यू झाला, जे क्लासेस झालेत एमपीएससी आणि युपीएससी, ते दोन तुम्ही तेही बघा, तुम्हाला खूप हे होईल. पण तुम्हाला एक ब्रीफ इथं सांगतो मी. सगळ्यात अगोदर स्टार्ट तुम्ही करा एनसीईआरटीची पुस्तकं. एनसीईआरटीची जी 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सची पुस्तकं छान वाचा, नोट्स काढा. आणि सोबत तुम्ही त्याच्या स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर दी तुमचं जे ऑनलाईन तुमचे जे स्टडीज मटेरियल आहे ते वापरू शकता साईड बाय साईड. नोट्स मेकिंग करा, पेपर वाचायला लागा, चांगल्या मित्रांसोबत राहा, जी मुलं पास झाली त्यांच्यासोबत डिस्कस करा, गायडन्स घ्या, आणि लायब्ररी जॉईन करा. तर येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा नॉलेज गेन होईल. जर तुम्ही हे करत असताना तुम्ही जर लायब्ररी आणि हे करा तर ऑटोमॅटिक तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील. आणि यू कॅन आस्क, आपण जे अटेंड करतो त्याच्यामध्ये बाकीचे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. पण स्टार्ट विथ द एनसीईआरटी बुक्स. सिद्धांत, एआय रिप्लेस द गव्हर्नन्स? दिस इज अ गुड क्वेश्चन. एआय विल नॉट रिप्लेस द गव्हर्नन्स, एआय विल हेल्प गव्हर्नन्स. And governance, good governance will become more good with the help of AI.
मित्रांनो, ह्याचं असं कारण काय सांगतो, गव्हर्नन्स. आता बघा, करप्शन होऊ नये, शाळेमध्ये टीचरने सगळ्यांना शिकवावं, चांगले रोड बनवावे, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं, हे गव्हर्नन्स आहे, गुड गव्हर्नन्स. लोकांना सेवा भेटावी. पण ह्या गोष्टी होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांना चेक नाहीये. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ना आता त्याच्यावर चेक येईल. कसा? रोडची जी शाळेमध्ये कोण आहे ते बायोमेट्रिक अटेंडन्स होईल, त्याला सीसीटीव्हीद्वारे बघितलं जाईल, ऑनलाईन त्याचं ट्रान्सफर होईल. तर एआयचा उपयोग एवढा, जसं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. आता पैसे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये जातात. अगोदर झालं असतं तर अर्धे पैसे गायब झाले असते. आता तसं होत नाही. म्हणजे नो डाऊट आताही थोडे माल प्रॅक्टिसेस होत आहेत, पण इट इज ड्रास्टिकली रेड्यूस. त्याच्यामुळं एआय विल नॉट रिप्लेस. नो डाऊट एआय विल हेल्प द गव्हर्नन्स. ओके सिद्धांत. पूजा, सायबर सिक्युरिटीचे कोर्स केल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नक्की जॉब्स आहेत. कारण काय माहितीये काय, सायबर सिक्युरिटीच्या आता रॉ आहे, रिसर्च अनालिसिस विंग आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, नंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनवरती काम केलं जातं. तर ह्या याच्यामध्ये खूप पोस्ट आहेत, खूप काम करायला हे आहे. पण आताच्या घडीला कॉर्पोरेटमध्ये याचं प्रस्थ खूप वाढलंय, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहेत, पण त्याचे स्पेसिफिक पोस्ट निघत आहेत. ओके. पण इफ यू आर हॅव्हिंग एनी काइंड ऑफ थिंग की मला कुठे काम करायचं, तसं मला सांगितलं तर मी आय विल टेल यू. ओके. पण गव्हर्नमेंटमध्ये ह्या पोस्ट आहेत. शेख शेख झोया, सायबर सिक्युरिटी स्टडीज इज इझी. मी याला सो नाही म्हणेल. इट इज नॉट इझी अँड नथिंग इज इझी मी म्हणेल. कारण सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला जसं कोडिंग करतात, जसं अभ्यास केला, तसाच इथे सुद्धा तशीच मेहनत करावी लागते. तुम्हाला डोळे उघडे ठेवून कम्प्युटरवरती कंटिन्यू काम करावं लागतं. तर लॉट ऑफ हार्डवर्क इज देअर, बट इट इज नॉट इझी. अमित कापुरे, इजला पुढचा स्कोप एआय का आहे? सायबर सिक्युरिटीला पुढचा स्कोप एआयचं आहे. म्हणजे एआयचं ऍडव्हान्स एआय जसं वाढेल तसं सायबर सिक्युरिटी वाढेल मित्रांनो. शेख झोया, आफ्टर वी कॅन डू एआय. डेफिनेटली तुम्ही करू शकता. पण इफ यू वॉन्ट टू डू एआय, यू शुड बी फिक्स वेदर आय वुड लाईक टू डू कंटिन्यू करिअर इन द एआय. ते तुम्ही तुमचं करिअर फिक्स करा मित्रांनो. प्रथमेश बोडाडे, सायबर सिक्युरिटीला एक स्पेशल लेक्चर घ्याल का? सायबर सिक्युरिटी घ्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण इच्छुक कॅन्डिडेट पाहिजेत. मी त्यामुळे जास्त घेतलं नाही. एआय सोबत मी सायबर सिक्युरिटीला मी खूप हे केलं, पण इच्छुक असेल तर आपण घेऊ शकतो. शरीव, सायबर सिक्युरिटीमध्ये बीए बॅकग्राऊंडचा विद्यार्थी जरी असतील तर तुम्ही करिअर करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. बट यू हॅव टू गिव्ह टाइम अँड लर्न. It will be good if you combine career opportunity, language studies, research and lectureship. Yeah, definitely. ऋतुजा, एआय ऑनलाईन कोर्स करण्यासाठी कोणत्या लिंक्स ऍप कोणते आहेत? ऋतुजा, मी इथे लिहितो, वेबसाईट आहेत edx.com असेल आणि कोर्स हिरा. इथे खूप स्वस्त म्हणजे तुम्हाला हे भेटेल. ह्या मी इथं टाकतोय, इथं तुम्ही बघा आणि तुम्हाला खूप चीप मध्ये हे सगळं भेटेल. सायबर सिक्युरिटी में प्रॅक्टिस कैसे करे? इट इज अ लॉट ऑफ थिंग. यू जस्ट लर्न द सायबर सिक्युरिटी एंड सायबर सिक्युरिटी प्रैक्टिस करने से इट इज एन एडवांस स्टेज ऑफ डूइंग द प्रैक्टिस. बट यू कैन डू सायबर सिक्युरिटी प्रैक्टिस इन द various stages. Like once you have the lot of command, you can start the consultancy on the cyber security. Siddhant, last question we can give here. I am pursuing BCA degree, but there is no campus interview in our CLG. That is true, but Siddhant, BCA degree in which? Computer, AI or cyber security? Which BCA degree like where you are doing? Just to give the clarification. Okay, computer. Siddhant, see, one thing is that campus interview comes and when the college do lot of hard work to attract the people to bring them into the campus. तर कॅम्पस मध्ये सिद्धांत जर ते येत नसेल तर यू ट्राय टू गेट अ लिंक विथ युअर फ्रेंड्स हु आर वर्किंग इन द मार्केट. That way you will do it. Otherwise, it will be very difficult. Yes, Sheikh Joya, you can do AI online courses and can get a certificate course, which I have given website. We will get a certificate course here.
थँक्यू सानिया, थँक्यू ऑल ऑफ यू हिअर. थँक्यू सो मच सर. प्रश्न असतील तर सरांना जीमेलला टाकावा आणि सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे का आजचा फीडबॅक जे आहे सरांच्या सेशनचा ते ग्रुपला आपल्या टाकावं. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला आज सरांनी एआय फ्युचर, एआय हाऊ शुड यूज इन स्टडी, एआय करिअर अपॉर्च्युनिटी आणि सायबर सिक्युरिटी त्याबद्दल सरांनी माहिती दिली त्याबद्दल